नमस्कार मित्रांनो, तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे। सोयाबीन पीक सध्या सगळ्याच जणांचं आता फुलं लागायला लागलीत आणि मग अशा अवस्थेमध्ये एक समस्या दिसून आली की सोयाबीनचे पानं खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत ते कुरतडायला लागलीत। तर ही समस्या का व्हायला लागली, याचं काय कारण आहे, याच्यावर आपण जरा सविस्तर माहिती बघणार आहोत। आता तुम्ही बघत असताल हे पानं अशी जे आहेत सोयाबीनचे एकदम अशी कुरतडायला लागलीत, जाळीच व्हायला लागली पूर्ण पानाची। तर ह्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी आपण काय काय करू शकतो। आता हे आपलं पूर्ण सोयाबीन मित्रांनो KDS 992 याची पेर केलेली, तर त्याचं काय नियोजन करायचं आणि फुलधारणा आपल्याला कशी वाढवायची किंवा फुल अवस्थेमध्ये आपण ज्यावेळेस कॉम्बिनेशन घेत होतो तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला कोणतं कीटकनाशक जमणार आहे, संपूर्ण माहिती बघणार ते व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। आणि सर्वात आधी आपल्या ॲग्री सरकार चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, खाली सबस्क्राईब बटन आहे। नमस्कार, मी ऋषी मोठे पाटील। शेतकरी बंधूंनो, तुम्ही बघत असताल हे आपला सोयाबीनचा प्लॉट आहे आणि हा सगळा KDS 992 आहे आणि इकडं आपली जी एक तूर सोयाबीनचं आपण जे आहे ते आंतरपीक पद्धतीमध्ये लागवड केलेली। तुम्हाला मी सगळंच प्लॉटचं नियोजन दाखवत आणि फुलधारणा कशी झाली, काय काय आपण आतापर्यंत नियोजन केले आणि जर तुम्हाला अळीचा अटॅक जर खूपच वाढलाय तर त्याचं नियंत्रण कसं करायचं, हे जे पानं कुरतडले तर ते सुद्धा सांगणार आहे। शेतकरी बंधूंनो, सगळ्यात आधी तर बघायचं आपल्याला की फुल अवस्थेमध्ये आपल्याला काही गोष्टी लक्षात येतात। आता हे बघा, आपल्या सोयाबीनला कशी फुलधारणा चांगली झाली, हे बघा ही फुलधारणा अशी जर झाली तर आपल्याला उत्पादन चांगलं भेटणार। इकडं बघा, ही सुद्धा फुलधारणा आपली एकदम चांगली झाली। तर मी काय काय केलं होतं, तर ह्याला मित्रांनो आपल्याला फुल अवस्थेमध्ये मात्र फवारणी घेणं अत्यंत गरजेचं आहे। तर ती कशामुळे घ्यायची की बघा, आता एवढे फुलं लागलेत म्हणजे 50% जे आहे ते फुलधारणा आपल्या सोयाबीनला झाली। तर बघा मित्रांनो, इकडं आपलं हे निखळ सोयाबीन आहे, खाली तिकडं ऊस आहे आणि हे तूर सोयाबीनचा प्लॉट आहे, हा सुद्धा ऊसच आहे आपला। आता तो बघूयात की आपण काय काय नियोजन केलं मी। तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं, हे अळीचं कंट्रोल आपल्याला जे आहे ते करायचं आहे। तर ते कसं कसं करू शकतो, तर आपण त्याच्याबद्दल जरा थोडक्यामध्ये माहिती घेऊयात। तर शेतकरी बंधूंनो, होतं काय, तर शेतकरी बंधूंनो अशा प्रमाणामध्ये पानं कुरतडले तर म्हणजे बऱ्याच प्रमाणामध्ये आता अळीचा अटॅक वाढला आणि फुलधारणा बघा, फुलं सुद्धा जबरदस्त आपल्या सोयाबीनला लागलेत। तर तुम्ही सुद्धा असं नियोजन करू शकतात माझ्यासारखं। तर करायचं काय, आपल्याला एक अळीनाशक वापरायचं। त्याच्यामध्ये दोन सुरक्षित पर्याय आहेत, एक आहे इमामॅक्टिन, दुसरा आहे कोराजेन। तर इमामॅक्टिन त्या शेतकऱ्यांनी वापरा ज्यांना तिसरी फवारणी करायची, म्हणजे इमामॅक्टिनचा जो प्रादुर्भाव राहतो हा जवळपास 15 दिवसापर्यंत राहतो। इमामॅक्टिनची फवारणी केल्यानंतर तुम्हाला हे जे असे पानं कुरतडलेले वगैरे दिसत ह्याच्यावर चांगलं नियंत्रण तुम्हाला मिळणार आहे। त्यानंतर दुसरा पर्याय काय, त्याच्यापेक्षा महागडा, ते आहे क्लिनोट्रिपॉल 18.50% SC। आता ह्याचा सुद्धा वापर तुम्ही करू शकता, एका लिटरला अर्धा ml प्रमाणे। कोराजेनचा बेनिफिट काय की कोराजेन सगळ्याच अळ्यावर कंट्रोल करतं, पण दीर्घकालीन करतं। जिथं इमामॅक्टिन 15 दिवस करतं तिथं ते 21 दिवसापर्यंत कंट्रोल करतं, म्हणजे एखादा आठवडा जास्त। ह्या दोन्हीपैकी एक कीटकनाशक वापरा। कोराजेनचा वापर त्यांनी करायचा आहे ज्यांना तिसरी फवारणीची गरज नाही, जे फक्त 2च फवारण्या सोयाबीनला करतात, अशांनी कोराजेनचा वापर करा। आणि ज्यांना 3-3 फवारण्या सोयाबीनला करायची सवय, अशांनी इमामॅक्टिन वापरलं तरी सुद्धा जमतं। दोन्हीपैकी एकच वापरा। ह्या अवस्थेमध्ये मात्र तुम्हाला प्रोपेक्स सुपर असेल किंवा क्लोरो असेल याचा वापर करणं टाळायचं आहे। किंवा तुम्ही जर ह्याच्यापेक्षा जर चांगलं म्हणत असाल, कीटकावर पण नियंत्रण पाहिजे अळीवर, तर तुम्ही आलिका सोलोमनचा वापर करू शकता। दोन्ही पण जबरदस्त नियंत्रण करतात। असे 4 कीटकनाशक मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं, त्यापैकी कुठलाही एकाचा वापर करायचा आहे। इमामॅक्टिन वापरायचं असेल तर तुम्ही एका लिटरला 1 ग्रॅम वापरा, कोराजेन वापरायचं असेल तर अर्धा ml वापरा एका लिटरला, आलिका वापरायचं असेल तर एका लिटरला 1 ml आणि सोलोमन वापरायचं असेल तर 1 लिटरला 1 ml। चारीचे तुम्हाला मी प्रमाण वगैरे सांगितले, तर 4ही कीटकनाशकं फुल अवस्थेमध्ये सोयाबीनला एकदम सुरक्षित आहेत। हे झालं मित्रांनो कीटकनाशकाचं। आता राहिला महत्त्वाचा विषय, काही जणांच्या सोयाबीनला फुलधारणा चालूच आहे। आता ही सोयाबीनला फुलधारणा झाली आहे, आपल्या 50% फुलं सोयाबीनला लागून झालीत आणि काही जणांच्या प्लॉटला अजून फुलधारणा म्हणावं तशी झाली नाही किंवा चालू आहे। तर मग त्यांनी काय करायचं, आपल्याला फुलधारणा जर वाढवायची असेल तर शेतकरी बंधूंनो, आपल्याला जे आहे फॉस्फरसची मात्रा ज्या विद्राव्य खतामध्ये जास्त आहे असं आपल्याला खत जे आहे ते वापरावं लागेल। तर ते कोणतं वापरायचं आहे, तर बघा, जर तुमच्या सोयाबीनला अजून फुलं नसते लागले तर तुम्ही 1261 असेल ह्या विद्राव्य खताचा वापर करू शकता, तर एका लिटरला 7 ग्रॅम प्रमाणे। किंवा तुम्हाला दुसरा एक पर्याय त्याच्यामध्ये महादनचं फ्लॉवरिंग स्पेशल याचा सुद्धा वापर करू शकतात, एका लिटरला 7 ग्रॅम प्रमाणे। हे दोन्ही जे विद्राव्य खत आहेत हे फुलं लागायच्या आधी फवारले तर आपल्याला बेनिफिट मिळतो। त्यानंतर मित्रांनो, दुसरा पर्याय काय की आता काही जणांच्या प्लॉटला फुलं चालू झाली तर म्हणजे इथं बघा सोयाबीनला आता फुलं दिसायला लागली, तर मग असे ज्यावेळेस 5 ते 10% फुलं दिसायला लागली तर अशा अवस्थेमध्ये तुम्ही काय करायचं आहे, 05234 ह्याचाच वापर करायचा आहे। कारण की 05234 सगळ्यात चांगला पर्याय दिसून येतो फुलं लागलेल्या अवस्थेमध्ये फवारणीसाठी। तर मित्रांनो, 05234 जर तुम्हाला वापरायचं असेल तुम्ही एका लिटरला 7 ग्रॅम प्रमाणे वापरू शकता। 3 विद्राव्य खतं सांगितले तुम्हाला मी, तुमच्या पिकाच्या परिस्थितीनुसार तुम्हाला निवड करायची आहे। कारण की शेतकऱ्याच्या मनामध्ये प्रश्न सारखेच होतात की तुम्ही आधी एक सांगितलं पुन्हा एक सांगता, तर नेमकं वापरायचं कोणतं असा प्रश्न तुमच्या मनामध्ये येणं साहजिकच आहे। तर मी तुम्हाला साधं सोपं गणित सांगितलं त्याप्रमाणे नियोजन करा। सोयाबीनला फुलं अजून नसते लागले तर तुम्ही महादनचं फ्लॉवरिंग स्पेशल असेल 1261चा वापर करा, फुलं लागलेले असतील तर 05234चा वापर करा।
हे 2 विद्राव्य खत आपल्याला वापरायचे. म्हणजे एक आळीनाशक असेल, एक विद्राव्य खत असेल. ह्या 2 गोष्टी आपल्याला सोयाबीनला घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आता तिसरी महत्त्वाची गोष्ट, बऱ्याच जणांचं सोयाबीन माजून गेले म्हणजे वाढायला लागले. आता इकडे बघा, हे सोयाबीन किती वाढले म्हणजे तुम्हाला एक दाखवायचं झालं तर माझ्या आता इकडं बघा, कमराला सोयाबीन लागायला लागली. इतकं सोयाबीन आहे आपल्या पार. तर मग अशा वेळी जर सोयाबीन वाढला असेल, सोयाबीन माजा लागला असेल तुमच्या रानामध्ये, तर तुम्ही ताबोळीचा वापर करू शकतात. ताबोळी वाढसुद्धा कंट्रोल करतं आणि आपल्या फुलधारणासुद्धा वाढवतं. तर हे तुम्ही ताबोळी किंवा PGRचा वापर फक्त सोयाबीनमध्ये ताबोळीचा जमतो. चमत्कारचा वापर तुम्ही करायचा नाही, लिओसिनचा वापर सुद्धा सोयाबीनमध्ये करायचा नाही. हे झालं मित्रांनो, तुम्हाला मी ज्यांचं सोयाबीन वाढायला लागले आणि ज्यांना वाढ सुद्धा कमी करायची, फुलधारणा वाढवायची, त्यांनी ताबोळीचा वापर करा. आता मित्रांनो, ज्यांचं सोयाबीन एकदम निरोगी आहे पण ज्यांना फक्त मुख्य उद्दिष्ट त्यांचा फुलधारणाच पाहिजे, म्हणजे ज्यांना फुलं वाढवायची, तर सोयाबीनवर काहीच प्रॉब्लेम नाही, सोयाबीन एकदम हिरोगार आहे, टवटवीत आहे, फळ फांद्या सगळे चांगले, तर तुम्ही तिथं गोदरेज डबलचा वापर करू शकतात. कारण की गोदरेज डबल जे आहे मित्रांनो, ते फक्त फुलांची संख्या वाढवतं, ते दुसरं काही काम करत नाही. त्यामुळे गोदरेज डबलचा जर तुम्हाला वापर करायचा असेल तर 1 लिटरला 1 ml प्रमाणे तुम्ही गोदरेज डबलचा वापर करू शकतात. आणि ज्यांना ताबोळी मी सुरुवातीला सांगितले, ताबोळीचा वापर एका पंपाला 5 ml प्रमाणे करू शकतात. 15 लिटरच्या पंपाला 5 ml आणि 20 लिटरच्या पंपाला 6 ml हा डोस आहे मित्रांनो. हे झालं मित्रांनो, तुम्हाला मी टॉनिक कोणचं वापरायचं फुलधारणेसाठी. आता मी काय वापरतो मित्रांनो, तर मी ताबोळी वापरत नाही आणि गोदरेज डबलही वापरत नाही. आपण सोयाबीनला फक्त ॲमिनो ॲसिड देत असतो. कारण की काय, ॲमिनो ॲसिड हे फुलधारणेसाठी अतिशय चांगल्या प्रकारचा घटक आहे. सगळ्याच झाडाची ग्रोथ ते करतं, झाडाची ग्रोथ करतं, फळफांद्या काढतं आणि पूर्ण झाडाची ऊर्जा फुलं वळवण्याकडे लावतं. आता बघा, आपण इसाबेनची फवारणी घेतल्यामुळे बघा फुलं वगैरे कसे चांगले झाले, तर पूर्ण प्लॉटला सोयाबीन सुद्धा एक समान चांगली वाढ आहे. तर तुम्ही ॲमिनो ॲसिड असलेले टॉनिक वापरू शकता. त्यामध्ये स्वस्तामध्ये टाटा बारचा वापर करू शकतात किंवा महागड्यामध्ये इसाबेनचा वापर, दोन्हीपैकी एक करा, ते सुद्धा जमतं. म्हणजे काय, एक आळीनाशक, त्यानंतर दुसरं तुम्हाला वापरायचं आहे एक विद्राव्य खत आणि तिसरं वापरायचं टॉनिक. टॉनिकमध्ये बरेचसे पर्याय उपलब्ध आहेत. मी आज तुम्हाला पूर्ण टॉनिकचं गणितच सांगून टाकले की कोणतं कधी वापरायचं आहे. तर तुमच्या परिस्थितीनुसार पिकाच्या तुम्ही वापर त्याचा करायचा आहे. आणि मित्रांनो, तुम्ही फवारणीमध्ये टॉनिक वापरा किंवा नका वापरू, पण तुम्हाला एक सूक्ष्म अन्नद्रव्य घेणं गरजेचं, ते आहे बोरॉन. बोरॉन काय घेतात आपण, तर मित्रांनो आपल्याला बोरॉन 20% वापर काय करायचा आहे, जे चिलटट स्वरूपातले तर 1 लिटरला 1 ग्रॅम प्रमाणे. तर ते वापरायचं कशामुळे, तर हे जे फुलं आहेत मित्रांनो, ह्याचं परागीभवन चांगलं होतं आणि फुलं कसलेच गळत नाही. ज्यांना फुल गळण्याची समस्या वगैरे येते, ती समस्या बोरॉन फवारणीमुळे येत नाही. आणि काही प्रश्न विचारले होते मागच्या वेळेस की मला बोरॉन एकत्र केल्यामुळे औषध फुटतं का, तर असं काय नसतं मित्रांनो. बोरॉन हे चिलटेड स्वरूपातले, त्यामुळे चिलटेड काय सोबत हे मिक्स करा, फुटत अजिबात नाही. तुम्हाला बोरॉन वापरणं गरजेचं आहे. म्हणजे 3 गोष्टी कंपल्सरी, तर टॉनिक मात्र कंपल्सरी नाही. बोरॉन असेल, 05234 आणि काळीनाशक, ह्या 3 गोष्टी कंपल्सरी, ह्या गोष्टी करायच्या. तर आता एक प्रश्न अजून एक आहे की फुल अवस्थेमध्ये आपल्याला बुरशीनाशक वापरायची गरज आहे की नाही. तर मित्रांनो, बुरशीनाशकाची अजिबात गरज नाही सोयाबीनला फुल अवस्थेमध्ये वापरायची. तुम्हाला गरज वाटली तर वापरा, तरी सुद्धा तुम्हाला मी सुरक्षित पर्याय फुल अवस्थेमध्ये सोयाबीनच्या जे बुरशीनाशक त्याचं सांगतो. तर पहिल्यांदा आपण काय केलं होतं की UPL कंपनीचं साफ हे बुरशीनाशक वापरलं होतं. तर फुल अवस्थेमध्ये माझ्या अंदाजे सगळ्यात सुरक्षित पर्याय हा अँट्राकॉल आहे, बायर कंपनीचं. त्यामधला जो घटक आहे त्यामध्ये झिंक सुद्धा असल्यामुळं सोयाबीन हिरवेगार होतं आणि फुलधारणा सुद्धा चांगली होते. किंवा तुम्ही फुल अवस्थेमध्ये रोको सुद्धा वापरू शकता, ते सुद्धा सुरक्षित आहे. UPL कंपनीचं साफ आहे, ते सुद्धा सुरक्षित आहे. पण शक्यतो न वापरलेलं बरं, कारण पुढच्या फवारणीमध्ये आपण बुरशीनाशक वापरण्याचं आहे आणि सुरुवातीला सुद्धा वापरले. त्यामुळे फक्त आळीनाशक असेल, विद्राव्य खत असेल आणि त्यानंतर मित्रांनो एखादं तुम्हाला टॉनिक घेऊ वाटलं तर घ्या किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य, हे 3-4 गोष्टीच मिक्स करून फवारणी घेतली तर आपल्याला मात्र जबरदस्त फुटवा सोयाबीनमध्ये मिळून जाणार आहे. अशा प्रकारचं तुमचं सुद्धा सोयाबीन चांगलं होईल मित्रांनो. पलीकडं बघा, सगळं सोयाबीन आपलं बेस्ट आहे. तर हेच आहे मित्रांनो, तुम्हाला मी कधी पण प्रामाणिकपणे सांगायचा प्रयत्न करत असतो, दुकानदाराची भरती करत नका. बरेच जण आहेत की जे की शेतकऱ्यांना माहीत नसतं, लुटायला बसले. तर दुकानदार काय करत असतात की ज्या टॉनिकमध्ये मार्जिन, आजकाल सगळ्याच दुकानदाराला टॉनिकशिवाय मार्जिनच राहिली नाही. त्यामुळे टॉनिक प्रत्येक फवारणीमध्ये द्यायचं. आणि खरंच टॉनिकची गरज आहे का, मी तुम्हाला पूर्ण गणित सांगून सांगितलं मित्रांनो की टॉनिक कोणतं गरजेचं असतं आपल्या सोयाबीन पिकासाठी. व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटली असेल तर नक्कीच लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. जास्तीत जास्त सबस्क्राईब करायचा मित्रांनो. मला व्हिडिओ बनवायला बरेचसे कष्ट येतात. तुमच्याकडून मला एक सबस्क्राईब, लाईक आणि शेअर जर भेटलं तर ताकद मिळते, जोश येतो, नवीन व्हिडिओ बनवायला बरं वाटतं. मानसिक खच्चीकरण होत नाही, कारण की एवढं आपण करून आपल्याला त्यामध्ये काय प्राप्ती होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.